नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवरती। तर मित्रांनो, शुभ सकाळ सर्वांना। आज म्हणजे आताच आपल्या पिल्लांना आपण बघा असं पाला आणलेला आहे। पाला इतका आवडीने खातात मित्रांनो। सगळ्यात नंबर एक आवडीचा पाला जर म्हणलं पिल्लांचा तर बोरीचा पाला। हे बघा किती आवडीने खात आहेत। आणि मित्रांनो, ह्या बोरीच्या पाल्यामुळं त्यांचं वजन पण झपाट्यानं वाढतंय, वाढ पण चांगली होती आणि त्यांचं शरीर सृष्टी चांगली राहते। त्याच्यामुळं की हे इतकं पचन होणारं पाला आहे बोरीचा। नंबर एक पाला म्हणलं, सगळ्यात भारी, सगळ्यात बेस्ट जर पिल्लांसाठी म्हणलं तर हा पाला आहे। तर हा आपण रोज डेली आणतोय आणि सकाळ सकाळी यांचा नाश्ता म्हणावा लागेल। तर नाश्ता आपण यांना हा देतो। सुरुवातीला आपण याच्या अगोदर खुराक देतो मित्रांनो गव्हाचा एखाद्या वेळेस समजा गहू, एक टायमाला गहू आणि एक टाईम मक्काचा भरडा, त्याच्यामध्ये तुरीचा भरडा आहे, थोडा हरभऱ्याचा भरडा आणि थोडी पेंड आहे, खपरी पेंड। अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये मिक्स करून मिनरल मिक्सचर देऊन देतोय त्यांना। तर मित्रांनो, पिल्लांची जर वाढ चांगली करायची असेल तर हा पाला खूप चांगला आहे आणि वजन पण वाढतंय आणि खूप म्हणजे चांगले राहतात पिल्लं। बघू शकता तुम्ही किती आवडीने खात आहेत। तर पिल्लांचं संगोपन लहानपणी जास्त लक्ष द्यावं लागतं त्यांच्याकडे, कारण की कसं असतं, लहानपणी एकदा त्यांचं छोटंपण गेलं, 1-1.5 महिना झाला त्यांना की मग एवढं काही हे राहत नसते। पाल्याला लागले एकदा की मग खात आहेत। आणि पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे त्यांचं। तर पावसाळ्यामध्ये काळजी घेण्याचा विषय एकच आहे मित्रांनो, यांना पावसामध्ये न जाऊ देणं। पावसात जर भिजले तर सर्दी होते, मग सर्दी झाल्याच्या नंतर त्याच्यापासून निमोनिया होतो, मग बरेच काही आजार त्याच्यापासून वाढतात। त्याच्यामुळे पिल्लांना होता तो शेडच्या बाहेर आपण काढत नाही, त्यांना बाहेर नेतच नाही। फक्त आता उघड असल्यामुळं आपण त्यांना चारायला नेतोय, बाहेर चारतोय रोज। पण एक वेळ जर पाऊस जर सुरू झाला तर आपण हे शेडच्या बाहेर त्यांना काढत नाही। शेड आणि हे कंपाऊंड बाहेरचं, हे बाहेरच्या कंपाऊंडमध्ये शेडमध्ये ठेवतो। आणि हे बघा आता हे कसा बोकडी पहिला आमचा बोकडं चांगले दादा। जवळपास मित्रांनो याच्यामध्ये आपले 5 बोकडे, टोटल 8 आहे। 5 बोकडे, 3 पाठी आहे। तर हे बोकड आपले समजा करीच्या वेळेस विकायला येतील 5 बोकड। हे बघा आता किती, हे हा मोठा आहे, त्याच्यानंतर हा एक आहे, हा होंडा आहे। 3ही होंडे आहेत मित्रांनो, हा पण मोठा होंडा आहे। तर 3 बोकड होंडे आहे आणि बाकीचे 2 बोकड यांना शिंग आहेत समजा, आहे म्हणजे आता छोटाले येते। हा पण बोकड आहे काळा, हे बघू शकता तुम्ही। खाण्याच्या नादात येते आता, मग नमस्ते सकाळ सकाळी नाश्ता चालला त्यांचा। आता आणलं त्याने अर्ध तर समजा केलं त्याने मोकळं। तर मित्रांनो, पावसाळ्यामध्ये जास्त काळजी घ्यावी लागते पिल्लांची। आणि पिल्लांना वजन वाढीसाठी नुसतं पाला पण असणं गरजेचं नाही, तर त्याच्या पाठीमागे त्यांना खुराक असणं गरजेचं आहे। खुराक पण पाहिजे, एक वेळेस तुम्ही गहू द्या, एक वेळेस मका द्या, काहीतरी वेगवेगळा खुराक जर दिला तर त्यांची तब्येत चांगली राहते। आणि मूळ कारण म्हणजे याच्यापेक्षा पण, तुमच्या खुराकापेक्षा, हे चाऱ्यापेक्षा शेळीचं दूध महत्त्वाचं आहे मित्रांनो। आईचं दूध जर यांना पोटभर भेटलं तर तुमच्या ह्या चाऱ्यापेक्षा, चारा कमी असेल तरी चालेल, पण दूध जास्त जर असलं तर पिल्लाची हे म्हणजे तब्येत चांगली राहते। हे बघू शकता तुम्ही। आता हा बोकड एकच आहे,
पण तब्येत बघायची कशी तर एकदम स्ट्रॉंग बोकड आहे. तर अशा पद्धतीनं जर शेळीचं चांगलं दूध जर असेल शेळीला तर पिल्लांना खुराक कमी असेल तरी चालतो, खुराक दिला तर चांगलीच गोष्ट आहे, पण दूध असणं गरजेचं आहे जास्त. त्याच्यामुळं शेळ्या पण दुधाच्या पाहिजे. शेळी पालनामध्ये शेळ्या दुधाचं असणं गरजेचं आहे मित्रांनो. आपल्या शेळ्या पण दुधाला चांगले आहेत सगळ्या. आता तुम्हाला सांगतो टोटल शेळ्या आपल्या गाभण गेलेल्या आहेत, फक्त होडी नंतर जाणलेली, त्याच्यामुळं ती खाली सध्या. तिला एक दीड महिना झाला समजा, 1.25 महिना झाला समजा जणून. तर ती आता 15-20 दिवसामध्ये समजा लागन माझ्या हिशोबानं. कारण कसं आहे, जर बोकड जर आपलं असला अवेलेबल तर जास्त वेळ लागत नाही, फक्त बोकड पाहिजे. गेल्या वर्षी आपल्याकडे बोकड नसल्यामुळं आपल्या शेळ्या जवळपास 6 महिने खाली राहिल्या मित्रांनो. तर त्याच्यामुळं शेळी जर तुमच्याकडे 5-10 शेळ्या असेल तर बोकड ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. आता हे बघा आपलं बोकड, 2 बोकड आहेत आपल्याकडे. तर बोकड पण खूप चांगला आहे आमचा. यावर्षी मुद्दाम आपण ठेवले 2 बोकड. हे बघू शकतो तुम्ही, सोने आमचा सोन. तर मित्रांनो बोकड शेळ्यामध्ये ठेवणं म्हणजे खूप गरजेचं आहे. शेळीपालन जर करायचं म्हणलं तर बोकड पाहिजेच. बोकड नसेल तर भरपूर काही नुकसान होऊ शकते तुमची. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं नियोजन आहे पिल्लांचं. पिल्लांना खुराक पण चांगल्यापैकी देतोय आपण. लहान आहे तोपर्यंत चांगली सोय जर घेतली आणि दुधाचं प्रमाण जर चांगलं असेल शेळीचं तर बकरं पण चांगले राहतात. तर अशा पद्धतीनं आपलं नियोजन आहे. तुमचं कसं आहे नियोजन? तुमच्याकडे शेळी पालन जर असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि व्हिडिओला लाईक करा. असेच व्हिडिओ आपल्या शेळी पालनाचे तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटतील. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान मित्रांनो. धन्यवाद.